नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आसूस किचन मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एक असा नाश्ता बनवतोय की तो मुलाच्या टिफिनमध्ये सकाळच्या चहासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत आपण नक्कीच एन्जॉय करू शकतो. आपल्या घरी कधी ना कधी तर रात्रीचा शिळा भात तर उरलेलाच असतो. तर आपण त्याच रात्रीच्या शिळ्या भातापासून आपण मस्त एक टेस्टी नाश्ता बनवूया. रात्रीचा शिळा भात माझ्याकडे 2 वाटी आहेत, त्यात मी 2 चम्मच रवा घातला आहे. त्याला मस्त चांगलं मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक पेस्टही नाही करायची, जसं की हाताने गोळा तयार होईल एवढंच आपल्याला त्यांना मिक्सरमधनं फिरवायचं आहे. त्यात 2 ते 3 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेऊयात. त्यानंतर आपण कढई ठेवूयात. कढईमध्ये तेल टाकूयात. तेल गरम होतं तोपर्यंत आपण बघून घेऊयात मी कुठकुठले मसाले त्यात टाकलेले आहेत. त्यात टाकलं आहे मी धना पावडर, जिरा पावडर, थोडा हिंग आणि थोडा चाट मसाला टाकला आहे मी त्यात. थोडा खडा जिरं जे असतं ते जिरं टाकलं आहे मी त्यात आणि थोडी काळी मिरी पावडरही टाकलं आहे त्यात. त्यानंतर आपण आता व्हेजिटेबल्स टाकून घेऊयात. त्यात मी घेतलं आहे स्वीट कॉर्न, गाजर, शिमला मिरची, एक हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं. एवढं सर्व टाकून घेऊ शकतात. तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील तुम्ही तेवढे नक्कीच टाका. तेवढं टिफिनमध्ये आणि आपल्या मुलाला हेल्दीही होऊ शकतो तो टिफिन. आणि त्यानंतर आपण थोडी सफेद तीळ टाकूया. त्याला चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर हाताने गोळा तयार होईल एवढं एक गोळा घ्यायचा आहे. गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्याला आतमध्ये होल करून घ्यायचं आहे एका बोटाने आणि त्यानंतर गरम तेलामध्ये, जास्त तेल गरमही नको आणि जास्त गारही नको, मिडियम फ्लेमवरती तेल गरम झाल्यावर त्यात आपण हे वडे सोडून घेऊयात. मेंदू वड्यांचा आपण त्याला आकार द्यायचा आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कुठलाही शेप देऊ शकतात. त्याला बॉल्स टाईपही बनवू शकता, सिलेंडर टाईपही तुम्ही त्याला आकार देऊ शकतात. हे बघू शकतात मी असे मस्त मेंदूवड्याचा आकार देऊन त्याला क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने सर्व वडे मी तळून घेते. जर बॅटर तुमच्या हाताला चिपकत असेल तर तेल किंवा पाणी लावून तुम्ही वडे तयार करून तळू शकतात. अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही नक्कीच आशूस किचन मराठीला फॉलो करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघू शकतात आवाज बघा तुम्ही, वड्यांचा किती छान क्रिस्पी येतोय आणि आतून किती स्पॉन्जी झालेत.